निश्चित जबरदस्त मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळणार. एका बाजूने आई गावदेवी अंबराई आणि दुसऱ्या बाजूने न्यू संघर्ष बंगलापाडा संघ. आपण पाहू शकतात मैदानाच्या दिशेने दोन दिग्गज संघ ते दाखल होतील. यातील विजय संघ वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघाच्या समोर खेळणार आहे. एक जबरदस्त अफलातून मॅच आपल्याला ती पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये तील मात्र शंका नाही आहे. अफलातून मॅच, एक कडक मॅच. ज्या मास आणि प्रेक्षक राजा वर्ग दाटीवाटीने इथे पोहोचला गेलाय त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेच्या वतीनं जी गोड व्यक्तिमत्व इथे उपस्थित झाले गेले त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. निलेशजी मागी, नरेशजी पागी, गणेशजी गवारी, त्यानंतर आपण पाहू शकतो दिनेशजी पागी. अर्थातच या गोड व्यक्तिमत्वाचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. पूर्वार्धाच्या खेळाला सुरुवात होतीये. दोन बॅटर मैदानाच्या दाखल झालेत. अर्थातच मनोज राऊत आणि उमेश भगत. बॉलिंग मार्कवरती अजय तांबडे आपल्याला पाहायला मिळते. त्यातील विजय संघ अर्थातच खेळणार आहे तो म्हणजेच वरद विनायक स्पोर्ट कलोली संघाच्या विपक्षामध्ये. पहिलाच बॉल खोरवा टप्प्याची लेंथ होती त्याला पिक केलं गेलंय. चांगला सिग्नल तिकडे दिला गेलाय आणि त्याच मुले पाहू शकतायत ना की एक डॉट शेड्यूचा खेळ तो झालाय कंप्लीट. मनोज राऊत आपण पाहू शकतात प्रगतीपथावरती सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती सज्ज आहेत आणि त्याच्या माध्यमातून पहिला बॉल सुरेख पद्धतीने कंप्लीट झाला गेलाय. यावेळेस अजून एक चांगला बॉल यॉर्कर लाईनचा चेंडू टाकला गेलाय. फेकी चुकीची झाली परंतु हे चांगलं क्रिकेट आहे कारण थ्रो करणं ते गरजेची गोष्ट होती. कारण जर पाहिलं तर डायरेक्ट हिट झाली असती तर या मॅचचं चित्र थोडंसं वेगळं झालं असतं. एक सिंगल धाव ती अर्जित झाली आणि सिंगल धाब्याच्या मदतीने धावसंख्येचं अकाउंट ते ओपन झालंय. एक या अंकांवरती धावसंख्येचा आलेख पोचला गेलाय. अजय तांबडे रफ्तार आपण पाहू शकता जबरदस्त आहे. रफ्तार का सौदागर गतीवर स्वार होतोय आणि जर पाहिलं तर नियंत्रित गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. तोच अजय आपण पाहू शकतात बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. आडवा बाटणं फटका पॉवरफुल आहे. आता अजय तांबडेवर चढवलेला हा आक्रमण त्याला सोसवणार नाहीये. बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. इथे आलाय उमेश भगतच्या बॅटमधनं हा दमदार पॉवरफुल स्ट्रोक षटकार. गेन आणि त्या शॉर्ट पिच चेंडूवरती हा तगडा प्रहार पुलचा फटका होता पॉवरफुल. 7 धावसंख्या पलकावरती जोडली. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत अद्यावत झालाय. फुल्लर लेनचा चेंडू इनसाइड आउट बॉल उडवला. बॉल निघून गेलाय. डाऊन द ग्राउंडला क्लिअर झालाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 1 धाव ओव्हर दी रोप. अजय तांबडेची उडवली आहे जो बॉल रफू चकर. चौकार 4.
4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 11 या अंकांवरती पाहायला मिळते. उमेश भगत अफलातून कामगिरी करतोय. स्लॉकचा फटका होता. वाईट चेंडू सिग्नल दिला गेला आणि जबरदस्त आपण पाहू शकतात हा दबाव आहे. तुमच्याकडे गोलंदाजी चांगल्या पद्धतीची असली ना तरी फलंदाजाने केलेलं आक्रमण नाही तदनंतरचे एखादे आणि वाईट चेंडू येतातच आणि त्याच मुले आपण पाहू शकतात अजयचा हा वाईट बॉल आला गेला. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू फुलचा चेंडू होता आणि त्यावरती केलं आक्रमण. इथे उमेश भगतच्या बॅटमधून हा फटका निघून गेला. उमेश भगत डज नॉट इवन हॅजिटेट अँड 6 रन क्रेडिटेड. अफलातून फटका 6. पाहू शकतात षटकातील 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 18 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 100 साल जिंदा रहने के लिए 100 साल की उम्र जरूरी नहीं है. एक दिन में ऐसा काम करो की दुनिया तुम्हें 100 साल याद रखेंगे. आणि इथनं ते कामगिरी करावी लागेल कारण या चषकामध्ये तुमच्या नावाच्या तुमच्या गावाचं नाव जोडायचं असेल तर इथनं प्रयत्न करावे लागतील आणि त्यासाठी उमेश भगत अक्षरशः तुटून पड अजय तांबडे या गोलंदाजावरती आपण पाहू शकतात. समोरच्या दिशेने फटका चांगल्या पद्धतीचा आहे. यावेळेस बॉल निघून जाईल सरळ एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर जात असताना स्टॉप केलंय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी येत नाहीयेत. 2च धावेवर समाधान व्यक्त करतायत आणि 2 धावेने धावफलकात वाढ झाली आहे. धावफलक पोचले गेले फलकावरती अर्थातच 20 आकड्यावरती. एक षटकाचा खेळ अद्यापच झालाय आणि धावसंख्या 20 या अंकांवरती पोहोचल्या गेल्यात. चला तत्पूर्वी आपण करतोय स्वागत आणि सत्कार. अर्थातच गोड व्यक्तिमत्व इथे उपस्थित झाले गेलेत. कॅमेरामॅन आपण देखील पोहोचायचे. अर्थातच बालखडी विद्यमान उपसरपंच अर्थातच निलेशजी मागे यांच्या यथोचित स्वागत आणि सत्कार तिकडे केला जाईल. आम्ही नरेशजी पागे यांच्या शुभ हस्ते हा यथोचित स्वागत सत्कार इथे कंप्लीट करतो. या पुढे आपण साहेब आपल्या यथोचित स्वागत आणि सत्कार केला जाईल. नक्कीच एक गोड व्यक्तिमत्व यथोचित स्वागत सत्कार निलेशजी मागी विद्यमान उपसरपंच आपण पाहू शकता त्यांचा यथोचित स्वागत सत्कार आपण इथे केला जातोय. नरेशजी पागी यांच्या शुभ हस्ते एक गोड व्यक्तिमत्व महाराष्ट्राचं महावस्त्र मायेश विशाल आणि हसत राहा खेळत राहा असा संदेश देणारा बुके देऊन त्यांचा यथोचित स्वागत सत्कार तिकडे कंप्लीट केला जातोय. चला मॅचला सुरुवात ती देखील होती. पूर्वेश पहिलाच बॉल फटका पॉवरफुल होता परंतु फटक्यामध्ये ताकद नाहीये आणि तिकडे घडलंय काय विकेटचं बदल झालंय. पूर्वेशच्या पहिल्याच बॉलवरती विकेट मिळते. मिस्टर मनोज राऊत बॅक टू दी पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन हियर. खिलाडू बाद. झालाय अर्थातच प्रसाद पडबल तो दाखल झाला गेलाय आणि पहिल्याच बॉलवरती तिकडे विकेटचं बदल झालंय. पूर्वेश तांबडे व्हेरिएशन आहे कॅपेबिलिटी पोटेन्शियल या तिन्ही गोष्टी या खेळाडूकडे आहेत. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये आला. पुनश्च एकदा फटका बसला. दुसऱ्या बॉलवरती देखील दुसरा धक्का. प्रसाद पडबल गेल्या पावली परततोय तंबूच्या आशयाला परत. आता येतोय दुसरा धक्का. बॅटर बाद आउट.
इथनं प्रेक्षकांनी माफ करा गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपण पाहू शकतात नाही की खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम ते केले जाते. अर्थातच प्रत्येक षटकारासाठी खेळाडूंसाठी निलेशजी मागे याचकडून तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राईज. अर्थातच अंबराई खडकी आणि त्यानंतर आपण पाहू शकतात की बालखडी विद्यमान उपसरपंच निलेशजी मागे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राईज प्रत्येक षटकारासाठी ते दिलं जाईल. अर्थातच इथनं मॅच पाहिला ती खूप मजा येईल. थँक्यू सो मच सर. आपण पाहू शकता हे बक्षीस तुमच्या माध्यमातून इथे लावलं गेलं आहे आणि खेळाडूंना प्रतिसाद देणं ती खूप गरजेची गोष्ट आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देणं ती खूप गरजेची गोष्ट आहे आणि ती जर पाहिली तर निलेशजी मागे या गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून ती झाली गेली आहे अफलातून. पूर्वेश तांबडे पुढे चिकदा तिसऱ्या बॉल देखील फटका फसला गेला परंतु क्षेत्ररक्षक नाही आहेत तिकडे. लगातारचे 3 विकेट आले असते जरूर परंतु आपण पाहू शकतायत ना एक सिंगल धाबेचा कॉल तो झाला आहे कंप्लीट. आता इथलं धावसंख्या 21 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये 20 धाबा जयेश आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहू शकतायत ना की 3 चेंडूवरती फक्त 1 धाव आली. सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेची गोष्ट आहे परंतु ती क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. एखादा खराब चेंडू आला त्यावरती आक्रमण करा. उमेश भगत ज्या खेळाडूने आक्रमक रवैया अपनावला होता तोच उमेश. त्यावेळेस बॅटच्या रिचमध्ये चेंडू आला नाही परंतु एक सिंगल धाब्यासाठी वेगाने आले. दुसरी धाव एकच धाव तिकडे घेतले जाते आणि एकेरीच्या मध्ये पावशिक धावसंख्या पलकावरती पोहोचली गेले 22. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या पलकावरती आपण पाहू शकतात 22 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. बावीस धाबा पलकावरती जोडल्या गेल्यात. आता इथनं धाबांचा वेग तो वाढवावा लागेल थोडासा कारण ज्या पद्धतीची इथे गोलंदाजी केली जाते ना ती थोडीशी चांगल्या पद्धतीची न्यू संघर्ष बंगलापाडा संघासाठी ठरते आहे. यावेळेस वेगवान बॉल होता त्या बॉलला खेळून काढलं जाते. एक धाव तर रचित केली आहे. एकीपेक्षा जास्त काय मिळणार नाही कारण या संघाचं क्षेत्ररक्षण ते अफलातून आहे जबरदस्त आहे आणि त्याचमुळे सिंगल धावेवर समाधान व्हावं लागतंय आणि त्यानंतर धावांचा वेग वाढला गेलाय. धावसंख्या फलकावरती पोहोचली गेली 23 आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय आणि 23 धावा फलकावरती सध्याच्या घडीला जोडल्या गेल्यात. 23 धावा सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पाहू शकता. शेवटचा बॉल पूर्वेश तांबडे आपण पाहू शकता बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला. गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन पाहायला मिळते आणि त्याचमुळे 2 षटकांचा खेळ झालाय कंप्लीट आणि 2 षटकांच्या अगदी धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 23. दरम्यान अजून एक स्वागत सत्कार आपण इथे करतोय. अर्थातच गणेशजी गवार यांचा शुभ सत्कार आपण या मंचावरनं कंप्लीट करतोय. चला या साहेब आपण पुढे यायचे दिनेशजी पागे यांचे शुभ असते हा सत्कार आपण इथे करणार आहोत. या गणेशजी गवारी साहेब आपण पुढे यायचे. सन्माननीय आदरणीय गणेशजी गवारी साहेब आपण या पुढे यायचे. दिनेश पागे यांचे शुभ असते हा येतोजी स्वागत सत्कार इथे आपण कंप्लीट करतो. एक गोड व्यक्तिमत्व आहे आणि या गोड व्यक्तिमत्वाची उपस्थिती नोंदवली गेली आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र अर्थातच माईची शाल आणि तदनंतर आपण पाहू शकतात हसत राहा खेळत राहा असा संदेश देणारा बुके देऊन त्यांचा येतोजी स्वागत आणि सत्कार या मंचावर इथे कंप्लीट करण्यात येते. गोड व्यक्तिमत्व गणेश जी गवारी साहेब त्यांचा स्वागत सत्कार इथे कंप्लीट केला. थँक्यू सो मच कॅमेरामॅन गोवर्धन भोईर. चला मॅचच्या दिशेने जातोय. अर्थातच हर्षद पहिलाच बॉल फटका पॉवरफुल आहे आणि बॉलला पाठवलं गेलं सरळ ओव्हर द लॉंग ऑन सीमारेषा पार. इथे आला एक तगडा क्वालिटी ब्रँड स्टोक षटकार 6. मागे आणि गणेश गवारे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज जोडलं जात आहे. यावेळेस समोर जाऊन खेळण्याचा मानस बेंगरी शॉट आपण पाहू शकतायत तो पाहायला मिळाला. एकदा वर्जित केली दुसऱ्या धावेसाठी जात असताना स्टॉप केलं गेलंय कारण उमेशकडे ती कॅपेबिलिटी पोटेन्शियल आहे आणि त्याचमुळे तिकडे स्टॉप केलं गेलंय या बॅटरला. आता 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 30 आकड्यामध्ये पोहोचली गेली आणि या
अंबराई संघाकडे गोलंदाजी अटॅक तो सुरेख आहे. अर्थातच जे बॅटर रंगणार आहे यामध्ये तील मात्र शंका नाहीये. धावसंख्या 30 आकड्यावरती पोहोचली गेली आहे आणि 2 चेंडूंचा खेळ तो अद्यावत झाला. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि उमेश भगत नावाचा बादल पहिल्या षटकामध्ये आलं होतं. इथनं ते पाहायला मिळेल का? शांत झालेलं बादल, शांत झालेलं बादल आता थांबणार का? परंतु नाहीये. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी वेगाने आलेत आणि दुसरी धाव घेत असताना पोचले गेलेत. बॅटर सेफली पोचले गेलेत आणि तब्बल आपण पाहू शकता 2 धावा तिकडे कंप्लीट झाल्यात. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 32 च्या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय आणि 32 ही धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळते आहे. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना मेहनत के कोई मोहताज नहीं होता, जब तक ना पडे हातोडे के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपाने आई गावदेवी अंबराई संघ करत असताना पाहायला मिळतोय. गुड रनिंग बिटवीन 2 विकेट. 2 धाबा इथे कंप्लीट केला आणि 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 32 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाहीये. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता आणि त्यावरती पूर्वेश चुकी करणार नाहीये. विकेटचा बदल. मिस्टर उमेश भगत बॅक टू दी डगआउट. बॅटर बाद आउट. बत्तीस धावा सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडल्या गेल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मनोज पडवल आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय आणि त्याच्या माध्यमातून नवीन जात असताना कशा पद्धतीचा खेळ केला जाईल हे देखील पाहूया. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 2 चेंडूवरती कितपत पोहोचण्याचा मानस मनसुबा तो ठेवला जातो हे देखील पाहूयात. याच विभागातील याच पंचकृषीतील हा अंबराई संघ आपण पाहू शकतो. दुसऱ्या बाजूने भिवंडी विभागातील एक दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फुल्लर लेनचा चेंडू होता पंचाकडे लाऊडली अपील केली जाते आणि त्याच मुले पाहू शकतात ना की लेग बाईटच्या स्वरूपाने एक सिंगल धावती अर्जित झाले. सिंगल धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहू शकतायत ना 33 आकड्यावरती पोहोचले गेले. आता इथनं एक षटकार आला ना तर धावसंख्या एका चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचू शकते. परंतु इथनं एका डॉट चेंडू आला ना तर पोटेन्शियल आहे न्यू संघर्ष बंगला पाडा संघाकडे. या धाबा सहजतेने बनवू शकतायत हे देखील पाहायचं आहे. हर्षद डवले आपण पाहू शकतात प्रगतीपथावरती सज्ज झाले. शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्यावरती आपण पाहू शकतात बॅटची एज लागली आणि विकेटचं पतन. शेवटचा बाद निर्धाव. पूर्वार्धाचा खेळ तो अद्यावत झालाय आणि पूर्वार्धाचा खेळ अद्यावत होत असताना धावसंख्या फलकावरती 33. 18 चेंडू आणि 34 धावेची आवश्यकता ती मैदानात ठेवली गेली आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. पुढे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. आई गावदेवी बालखडे अजित कैलासवासी नितेश स्मृती चषक 2025चा हा रणसंग्राम, हा महासंग्राम. यू गया यू आया. घेऊया एक सुमधुर गीत, लगेचच मैदानाच्या आतमध्ये येऊया परत. थँक्यू सो मच. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी आपण पाहू शकता. किंग ब्रदर्स या युट्यूब वाहिनीच्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळते. हा स्क्वॉड तुम्हाला दाखवला जातोय. आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये फुल स्क्वॉड आपण पाहू शकता तो दाखवला जातो आणि योग्यतेने लाईव्ह टेलिकास्ट देखील केले जाते. आई गावदेवी अंबरी संघाचा स्क्वॉड आपण पाहिलात. त्यानंतर आपण पाहू शकता न्यू संघर्ष बंगलापाडा संघाचा स्क्वॉड देखील आपण पाहू शकतात. अफलातून पद्धतीचं कामगिरी, अफलातून पद्धतीचं हे हँडलिंग आपण पाहू शकता. जयजी कांबडी, त्यानंतर आपण पाहू शकतात सुनीलजी पुजारी आणि गोवर्धनजी भोईर यांच्या माध्यमातून पाहू शकतात या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट देखील केले जाते. आणि गोड व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून जे पारितोषिक लावलं होतं ना, अर्थातच निलेशजी मागे आणि त्यानंतर गणेशजी गवारी यांच्याकडनं जी बक्षिसा लावली होती ती आमच्यापर्यंत पोहोचली गेली. थँक्यू सो मच सर. जे पारितोषिक लावली ती पोहोचवली गेली त्याबद्दल आभार.
सुसज्ज असलेल्या या ट्रॉफीज देखील मात्र आपण पाहू शकतायत लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून दाखवले जात आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ आणि 5व्या क्रमांकाच्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सुंदर पद्धतीचं आयोजन केलं गेलं आहे. आणि तदनंतर आपण पाहू शकतात मॅच सुरू होते. पूर्वार्धाचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि तब्बल आपण पाहू शकतात ना 18 चेंडूमध्ये 34 धाबायची गरज आहे. आणि अर्थातच न्यू संघर्ष बंगलापाडा संघाला अर्थातच महिला वर्गाचा देखील सपोर्ट आहे आणि गोड महिला तिकडे देखील उपस्थित झाले गेले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. मॅचला सुरुवात होती. 18 चेंडू 34 धाबायची गरज आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल, वेगवान गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यावरती बॅटरला बीट केलं गेलं. मी म्हटलं होतं मित्रांनो की आईगावदी अंबराई संघाकडे तो गोलंदाजी अटॅक आहे, या धाबा डिपेंड करू शकतायत आणि पहिल्याच बॉलवरती ते दर्शवलं गेलंय. नीरजची मागी, गणेश गवारी, नीरजची पागी आणि त्यानंतर दिनेशची पागी इथे उपस्थित झाले गेले. त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात गणेश गवारी आणि निलेश मागे यांच्याकडून बक्षीस लावलं गेलंय. प्रत्येक षटकारासाठी आपण पाहू शकतात. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल, जबरदस्त बॉल. जे पारितोषिक लावलं होतं ते आमच्यापर्यंत पोहोचलं गेलंय. थँक्यू सो मच. मॅचच्या दिशेने बोलतोय आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते आणि डगआउटच्या माध्यमातून जबरदस्त प्रोत्साहन, मनोबल वाढवण्याचं काम ते केलं जाते. प्रसाद पडवल या गोलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळतंय. 2 लगातारची चेंडूवरती बीट केलं की तिकडे बॅटरला. यावेळेस अजून एक वेगवान तेज तरार बॉल, गतीवर स्वार, वेगाचा बेताज बादशाह अर्थातच प्रसाद पडवल मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी पेश करतोय. गोलंदाजीचा नजराणा आपण पाहू शकतायत जयेश आपल्याला पाहायला मिळतो. लगातारचे 3 चेंडू तिकडे बीट केले गेलेत अफलातून वेगानं, जबरदस्त. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 3 चेंडूवरती कशा पद्धतीची कामगिरी केली जाते हे देखील पाहूयात. प्रसाद, त्यावेळेस फटका बसला, जेल घडायची आहे शक्यता आणि घडले काय तिकडे तर जेल कॅरी केला जाईल. फर्स्ट विकेट डाऊन एअर मिस्टर गिरीश तांबडे बॅक टू दी डगआउट. बॅटर होतोय इथे आउट. 4थ्या बॉलवरती हा बसतोय. पहिला प्रेक्षक राजा देखील दाटी वाटीने स्पर्धेसाठी उपस्थित झाला. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून दाखवला जातोय. अर्थातच 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 1 विकेट इकडे प्राप्त झाले आणि धावसंख्या 6 तो ओपन नाही झाला. आता पूर्वेश तांबडे आणि काय जबरदस्त प्रतिसाद आहे तिकडे प्रेक्षकांचा. या संघासाठी पाठिंबा तो सुरेख पद्धतीचा पाहायला मिळतोय. शिट्ट्यांच्या गजरात आणि टाळ्यांच्या जल्लोषामध्ये आपण पाहू शकतात प्रसाद पडवलचं मनोबल वाढवण्याचं काम ते केलं जात आहे. जबरदस्त या स्पर्धेचं पाहू शकता क्षणचित्र इथे लुटली जात आहे सुपर पद्धतीने आपण पाहू शकतात. आणि एकंदरीत जर पाहिलं तर मनोबल वाढवण्याचं काम, हा पाठिंबा आहे, आपल्या गावासाठी सपोर्ट आहे आणि त्यासाठी 100% एफर्ट्स इकडे लावले जातात प्रसाद पडवलच्या माध्यमातून अफलातून पद्धतीने. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पूर्वेश तांबडे आपल्याला पाहा मिळतोय. त्याच्या माध्यमातून पहिला बॉल. पूर्वेश तांबडे वेगानं बीट झालाय, वेगवान बॉल होता आणि वेगानं स्वार झालाय तिकडे आपण पाहू शकतात प्रसाद पडवल. 5 चेंडू लगातारशी निर्धाव केले. जबरदस्त वेगवान गोलंदाजीचं पृथ्वीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत पाहायला मिळते. चिंतामणजी वर्ताकडून तब्बली 200 रुपयाचं कॅश प्राइस प्रसाद साठी आलं गेलंय. अफलातून गोलंदाजी. फुल्लरलेचा चेंडू फ्लायटेड बॉल होता आणि त्या बॉलला जबरदस्त झेल, अफलातून झेल आहे. एकंदरीत आपण पाहू शकतायत जबरदस्त झेल आहे.
चला 6 धावा येत आहेत आणि 6 धावेने जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती एका षटकाच्या घरी जाऊन पोचल्या गेल्यात. तब्बली 6 या अंकावरती ही धावसंख्येचा आलेख तो पोचला गेलाय. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये 28 धावांची गरज आहे. अर्थात ज्या पद्धतीची गोलंदाजी प्रसादने केली आहे ना, काबिले तारीफ आहे. अफलातून गोलंदाजीचं पृथ्वीकरण मैदानाच्या मध्ये केलंय. आता 12 चेंडू 28 धाब्याची गरज, 14ची सरासरी इथे मेंटेन करावी लागेल आणि त्यासाठी आपण पाहू शकतो इथनं कशा पद्धतीचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजी अटॅक तो सुरेख पद्धतीचा पाहायला मिळतोय. दिवेश गवारे आपण पाहू शकतो बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. दुसऱ्या बाजूने हर्षद डवले आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल, हर्षदचा फटका बसला. आता झेल गळ्याची आहे संधी, वेगाने आलेत आणि चुकी करणार नाहीये. व्हेरी फर्स्ट बॉल मिस्टर हर्षद डवले बॅक टू द गट. बॅटर होते बाद. शिट्टांच्या गजरामध्ये, शिट्टांच्या जल्लोषामध्ये इथे केले जाते सेलिब्रेशन बाद. सो मच. तिथे आपण पाहू शकता 200 रुपयाचं कॅश प्राइज आले. नाव नितीन पंढरपुरे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रसाद आणि कल्पेश साडे यायला गेलाय. थँक्यू सो मच साहेब, आपलं देखील आभार. चांगला बॉल गतीमध्ये बीट केलं, परंतु आउटसाईड ऑफ स्टंप आहे आणि त्याचमुळे पंच वळतायत. इकडे व्हाईटचा सिग्नल त्यांच्या माध्यमातून पोहोचवला गेलाय. व्हाईट बॉल आलाय. आपण पाहू शकता धावसंख्या फलकावरती निश्चिततेने वाईट आहे. पंचाचा निर्णय तो अंतिम राहील याची देखील नोंद घ्यायची आहे. आपण देखील पाहू शकतात. सात ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 ची गरज आहे. अजून एक चांगला बॉल आहे का? यस, डेफिनेटली आपण पाहू शकतात. हा बॉल सुरेख पद्धतीचा आहे. अफलातून डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. 2 लगातारचे चेंडू. एकंदरीत 22च्या स्वरूपाने एक सिंगल धाव ती अर्जित झाली आणि धावसंख्येचा आलेख फलकावरती पाहू शकतात तो 8 आकड्यावरती पोहोचला गेला. 2 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय आणि 8 ही धावसंख्या सध्याच्या कडेला विकेटच्या पटलावरती पाहायला मिळते. आणि मी म्हटलं होतं या धावा तुम्हाला सहजतेने बनवू देणार नाही या संघ, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे ना या संघाकडे, अफलातून कामगिरी, जबरदस्त गोलंदाजी, सुपर पद्धतीची कामगिरी आजच्या दिवसामध्ये या गोलंदाजाच्या माध्यमातून झाली आहे. आणि स्वतःच्या मनगटामध्ये ताकद असेल ना तर दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती ती वाटत नाहीये आणि तीच मनगटातील ताकद आपण पाहू शकतात दिवेश गवारी दर्शवली गेली आहे. सुपर अफलातून मॅग्निफिसंट गोलंदाजी मैदानाच्या मध्ये पेश केली जाते. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 8 अंकावरती पोहोचली गेली. 10 मध्ये 26 धावांची गरज आहे. पूर्वेश जो महत्वाचा खेळाडू आहे या मॅच मध्ये तो स्ट्रायकिंग एंडकडे सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. दिवेश गवारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्विच इटचा पटका बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही झालं, परंतु चेंडू निघून जातो सरळ. स्टॉप केले तिकडे बॉलला. सुपर अफलातून जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्या बात आहे यार. अफलातून एक सिंगल धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 9 आकड्यावरती पोहोचल्यात. तीन चेंडूचा खेळ अद्यावत झाला आणि 9 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पाहू शकतात पोहोचली गेली आहे. जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला आपण पाहू शकतात या 2 संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढे जाऊन मारण्याचा मानस फसला गेलाय. इथे या गोलंदाजाच्या विपक्षात तुम्हाला फटके केले ते सोपे राहणार नाहीये. आज दिवेश गवारी दर्शवतोय जबरदस्त कामगिरी. नक्कीच पूर्वेश तांबडेची
जर पाहिले गेलं तर आपण पाहू शकतात आई इथे उपस्थित झाल्या गेल्यात. अर्थातच खारबावकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रत्नाताई तांबडे इथे उपस्थित झाल्या गेले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्यानं. आणि षटकाराने त्यांचं स्वागत केलंय. 6 धाबे साठवला षटकार 6. जिल्हा परिषद सदस्य अर्थातच सन्माननीय आदरणीय सौ रत्नाताई तांबडे इथे उपस्थित झाले गेलेत. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. त्यांच्या स्वागतासाठी अजून एक तगडा प्रहार. बॉल गेला सरळ सीमारेषा पार. कल्पेश तांबडेच्या माध्यमातून जबरदस्त क्वालिटी स्ट्रोक षटकार 6. औषिकत शिवशक्ती गणेशपुरे आणि तदनंतर शिवशक्ती वंजारपाड्या दरम्यान मॅच चालू आणि काय जबरदस्त बॅटिंग जितेश भोपीची आपल्याला पाहायला मिळते. तब्बली लगातारचे 3 षटकार आणि तदनंतर 2 चौकार फेकले गेलेत. राजेश या गोलंदाजावर अफलातून पदीची कामगिरी. किमिया 11 कर्जून तर अर्थातच आपण पाहू शकतात बिरसा मुंडा चषक 2025 मध्ये वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचं दुसरं आयोजन आणि तिकडे जबरदस्त बहारदार खेळ जितू भोपी अर्थातच ज्याने 11 चेंडूंवरती लगातारचे 11 षटकार ठोकलेत त्याच्या माध्यमातून हा खेळ पाहायला मिळतोय. आणि जयेश कांबळे आपण पाहू शकता त्यांचा हा संघ आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. अजित पडवल नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती इकडे जोडला गेलाय आणि 6 चेंडूमध्ये 13 धाबेची आवश्यकता अजूनही आहे. पाहुयात मॅचच्या दिशेने बोलतोय. अजित पडवल आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि जबल जर पाहिलं तर जितू भोपीने तिकडे 6 चेंडूमध्ये 6 चेंडू सीमा परिक्षेत्राच्या बाहेर घालवलेत. हा एक वेगळाच विक्रम तिकडे बिरसा मुंडा चषकमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धाबा सध्याच्या कडेला विकेटच्या पटलावरती जोडल्या. 6 मध्ये 13 धावेची गरज. एका बाजूने न्यू संघर्ष बंगलापाडा आणि दुसऱ्या बाजूने आई गावदेवी अंबराई संघ. पुढे जाऊन खेचून मारलाय, एकच मारलाय पण पूर्वेश तांबडे तो देखील फटका फसला गेलाय. पूर्वेश तांबडे आता बाद होतोय दगाऊटच्या स्वरूपाने. आपण पाहू शकतो देत असताना पूर्वेश तांबडेच्या खेळीचा होतोय ते अंत. बाद, बॅटर आउट. नहीं 21 धावा पलकावरती जोडल्यात. 5 चेंडूमध्ये 13 धावेची गरज आहे आणि अजित पडवल देखील सांगतायत की मी तुम्हाला सहजतेने विजय प्राप्त करून देणार नाहीये कारण माझ्याकडे ते पोटेन्शियल आहे, माझ्याकडे ती कॅपेबिलिटी आहे की आमच्या गावासाठी गावाच्या नावासाठी मी माझ्याकडे असणारी प्रमुख अस्त्रे, माझ्याकडे असणारी जी गोलंदाजी आहे, माझ्याकडे जे असणारे व्हेरिएशन आहे ते मी मैदानाच्या आतमध्ये दर्शवणारच कारण याच विभागातील हा एक दिग्गज संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात ना भिवंडी विभागातील एक दिग्गज संघ अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय न्यू संघर्ष बंगलापाडा संघ. तो देखील पाहूयात. अजित यावेळेस चांगला बॉल वेगाने बीट केले. सुपर ॲब्सोल्युटली जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जबरदस्त दिवा मातीचा असो वा सोन्याचा असो तो अंधारात किती प्रकाश देतो या गोष्टीला खऱ्या अर्थाने महत्त्व दिलं जाते आणि प्रेक्षक राजा वर्ग देखील या मॅचचा आनंद लुटताना कसर सोडत नाहीयेत. टाळ्यांच्या गजरामध्ये आणि शिट्ट्यांच्या जल्लोषामध्ये या मॅचचा आनंद लुटला जातोय. हे क्रिकेट आहे, हे ग्रामीण क्रिकेट आहे, हे टेनिस बॉल क्रिकेट आहे. आपण पाहू शकतात ही गावाकडची खरी मजा आहे मित्रांनो आणि या मजा असताना या
क्रिकेटचा आनंद लुटण्याचा मानस तो केला जातोय. तिकडे विकेटचं बदल, या मॅचची महत्वाची विकेट. आता या मॅचचा टर्निंग पॉइंट. मिस्टर कल्पेश तांबडे देखील बाद झालाय. बॅटर होतोय आउट. इथे आता या मॅचच्या कुशल मुवमेंटला विकेटचं बदल, कल्पेश बाद. मॅच इथे कुठे होती आणि कुठे बनली आहे. जिथे 6 चेंडूंमध्ये 13 धावेची गरज होती तिथे तदनंतर आपण पाहू शकतात अजित पडवलाला न्यू संघर्ष बंगला पाडा संघाचा कर्दनकाल आणि तदनंतर त्याने ती कामगिरी करून दाखवली गेली आहे. आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका मित्रांनो, कारण लोक डासलेल्या घराच्या बिटा देखील सोडत नाहीयेत. संकटावर अशा पद्धतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहासच आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. 100 साल जिंदा रहने के लिए 100 साल की उम्र जरूरी नहीं है. एक दिन मैं ऐसा काम करूं कि दुनिया तुम्हें 100 साल याद रखेगी. 3 चेंडू 13 धावेची गरज. एका बाजूने आपण पाहू शकतात आई गावदेवी अंबराई संघ, दुसऱ्या बाजूने न्यू संघर्ष बंगलापाडा संघ तो देखील पाहायला मिळतोय. दोन संघांमधील काटे की मॅच, काटे का मुकाबला, हिट का जवाब पत्थर से आपण पाहू शकतात. जबरदस्त मॅच रंगतीये. एका बाजूने पाहू शकतात अजित, दुसऱ्या बाजूने समीर जाधव जो नव्याने दाखल झाला आणि कॅपेबिलिटी असणारा संघ न्यू संघर्ष बंगलापाडा आहे. पहिला बॉल आडवा बाटने खेळण्याचा मानस झाला. एक सिंगल धाव ती घेतली जाते, दुसऱ्या धावेसाठी नाही आहेत. आता इथनं 2 चेंडू 12 धावेची गरज आहे. अर्थात 2 गोल्डन 6 ते खेचावेच लागतील या मॅच मध्ये विजय प्राप्त करण्यासाठी, विजय संपादन करण्यासाठी. आपण पाहू शकतात 2 चेंडू 12 धावेची आवश्यकता. आयुष्य खूप लहान आहे, कर्तृत्व केलं तर मान आहे. रडतोस का वेड्या, इथे कर्तृत्व करावं लागेल कारण ही मॅच तुझ्यासाठी खूप मान आहे. 2 चेंडू 12 धावा येतील का अजय तांबडेच्या माध्यमातून, तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात त्याच्या माध्यमातून 2 षटकार येतील का या चेंडूवरती या मॅचचा रिझल्ट असेल. पहिला बॉल फटका फसला गेला. आता या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफुटला जातीलच डेफिनेटली न्यू संघर्ष बंगलापाडा आणि जल्लोष देखील पाहू शकतात आई गावदेवी अंबराई संघाचा. टाळ्यांचा गजर आणि शिट्ट्यांचा आवाज येतोय. अर्थातच या मॅच मध्ये पूर्णपणे ऑन झाले गेलेत. अर्थातच आई गावदेवी अंबराई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी. यस डीजे. त्यात 100 रुपयाचं कॅश प्राइज अजितसाठी देखील आलं गेलंय. इथे बक्षिसाची खैरात केली आणि ते बक्षीस वाया जाऊ दिलं गेलं नाहीये. या गोलंदाजाने अफलातून पद्धतीची कामगिरी केली आहे. सुपर जबरदस्त कामगिरी आपण पाहू शकता ती केली गेली आहे. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल देखील निर्धाव आहे. 12 धावांनी हा सामना जिंकला. अर्थातच आई गावदेवी अंबराई संघ या मॅच मध्ये ऑन झाले गेलेत. सुपर, ॲब्सोल्युटली सुपर, जबरदस्त आणि नो डाऊट आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील वितरित करतोय. अर्थातच उमेश भगत ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि 8 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा ठोकल्यात. तोच उमेश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर अजितने 100 रुपये घेऊन जायचे. तुषार यांनी देखील 100 रुपयाचं 200 रुपयाचं कॅश प्राइज, प्रसादसाठी 300 रुपये, कल्पेशसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज हे आपण कलेक्ट करायचे. चला भरत विनायक स्पोर्ट अकलूली संघाचे कॅप्टन आणि अंबराई संघाचे कॅप्टन आपण यायचे.